नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सामाजिक कार्यकर्ते रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा। परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत असतात आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 1 जून 2024 रोजी परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गरीब रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले। रुग्ण हक्क संरक्षण समिती, समाजहित अभियान, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, मुस्लिम विकास परिषद, दयावान सरकारच्या वतीने त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पांचाळ, रुग्ण हक्क संरक्षण समिती व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, समाजहित अभियान प्रतिष्ठानचे तथा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सचिव प्रमोदजी आंभोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, शेख आझहर, वीर भगतसिंग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरजीत सिंग बावरी मित्र परिवार उपस्थित होता। यावेळी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तुम्ही ये ना, इकडे या, तुम्ही या। भाई का बर्थडे है, लो काटो। हैप्पी बर्थडे सरफराज भाई। यंग मैन केक काट के होगा ना। हां बस गड़बड़ मत करते ना, सरफराज भाई की जय। सुपात हमला धुवून घे ना चमचा की दादा का थोडा खा। देशाचे माजी गृहमंत्री पद्मसिंहजी पाटील यांचा वाढदिवस, आपल्या परभणीचे लोकप्रिय खासदार बंडू जाधव यांचा वाढदिवस, तसेच परभणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांचा वाढदिवस। योगायोग किती भारी बघा। आणि त्याचा दिवस रुग्ण हक्क समितीचे ते जिल्हाध्यक्ष तसेच पत्रकार संघाचे आमचे सक्रिय कार्यकर्ते व रुग्ण हक्काच्यासाठी त्यांनी धडपड करणारे, अहोरात्र दवाखान्यात झटणारे, हमेशा आता त्यांनी केळे, बिस्किट, फळं, फुलं वाटले। मला फार आनंद वाटला कारण का आज सरफराज भाईचा वाढदिवस। प्रमोदजी आंबोरे, आमचे नंद साहेब, सुभाषजी पांचाळ साहेब, हार्दिक शुभेच्छा। तसेच आमचे जालन्याहून आलेले पत्रकार, आमचे मित्र अकबर अन्सारी हे खास आपल्या जालन्यावरून खासदार साहेबाच्या व यांच्या वाढदिवसासाठी इथं आलेले आहेत, तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। बोलो जरा 2 मिनट। मैं मेरे तरफ से सरफराज भाई को वाढदिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। आज आमचे मित्र रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी आमचे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राज्याचे संघटक भगीरथजी बद्दर यांच्या उपस्थितीमध्ये प्रमोदजी आंभोरे आणि सुभाषजी पांचाळ यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप करून या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांचं आरोग्य निरोगी राहो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज दिनांक 1 जून आमचे मार्गदर्शक रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष वेळोवेळी रुग्णांना व तसेच समाजातील तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी ते अग्रेसर असतात। गरजू विद्यार्थी असो किंवा निराधार लोक असो, अशा लोकांना ते मदत करत असतात आणि आतापासून नाही, गेल्या 20-25 वर्षापासून ते हे त्यांचं सामाजिक कार्य आहे। माझ्या वडिलांच्या काळापासून जे वडिलांचे मित्र आहेत ते आणि त्यांची साथ आणि त्यांचं मार्गदर्शन आज आम्हाला लाभत आहे। यांच्यासोबत सहवासात असताना दिलीपजी बनकर सर, भगीरथ बद्दर सर, तसेच सुभाष पांचाळ सर, तसेच इथं उपस्थित आलेले नंद सर, हे सर्वजण माझ्या वडिलांच्या सहवासातले आहेत आणि यांचा मला हा सहवास लाभला। आणि त्याच्या सहवासामध्ये आमचे शेख सरफराज सरबद्दल सांगायचं म्हणलं तर 2 शब्द सांगतो। शेख सरफराज हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे आहेत आणि समाजातील तळागाळातील लोकांची जे गोरगरीब लोक आहेत त्यांना जाण आहे, म्हणून ते तळागाळातील लोकांना कुठं ना कुठं काही कार्यक्रमातलं उपक्रमातलं गोरगरीब मदत ते सगळं आपलं दुकान वगैरे सगळं बंद करून ते
तिथं त्या मदतीसाठी ते धावून जात असतात. असं त्यांचं ते कार्य आहे. त्यांच्या या कार्याला मी सलाम करून मी आज तिथं उपस्थित असलेले आमचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली आज परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील गोरगरीब गरजू रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांना फळ वाटप करून, फळ स्वरूपात केळी वाटप करून रुग्णाच्या नातेवाईकांना ते फळ वाटप करून सामाजिक उपक्रमातून त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. आणि इथं उपस्थित असलेले आजचा हा कार्यक्रम घडवून आणणारे आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दिलीपजी बनकर सर यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. ते दिलीपजी बनकर सरचे ते जसे लॉरेन हार्डी असा त्यांचा जोडा आहे. दोघं जय धर्मवीर जय वीरू सारखे ते सोबत असतात. प्रत्येक उपक्रम कार्यक्रम दोघांच्या संगनमतातून होत असतो असे ते असतात. आणि तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून लागलेले आमचे समविचारी मंचचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुभाषजी पांचाळ साहेब, नंदसाहेब, आमचे वीर भगतसिंग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरदीपसिंग बावरे, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी वायवळ, तसेच इथं जालन्याहून आलेले आमचे ज्येष्ठ पत्रकार युवा पत्रकार अकबर अन्सारी सर आणि तसेच समाजित अभियान प्रतिष्ठान, दयावान सरकार, महाराष्ट्र राज्य लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, भीमा कोरेगाव मित्रमंडळ, शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळ, रुग्ण हक्क संरक्षण समिती, मुस्लिम विकास परिषद, तसेच समविचारी विचार मंच, तसेच वैशाली मॅडम तर आहेतच ना, वैशाली सामाजिक कार्यकर्त्या वैशाली मॅडम, या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं मी आज शेख सरफराज सर यांना निरोगी दीर्घ आयुष्याच्या सदिच्छा व्यक्त करतो. त्यांना असेच हसत खेळत असेच यंग मॅन आणि पप्पी सारखा चेहरा आहे त्यांचा, सदैव हसतमुख असणारे आमचे शेख सरफराज सरांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आज ज्यांचा वाढदिवस आहे, आपल्याला ज्ञात असो माहिती असो नसो, त्यामध्ये आज या रुग्ण हक्क समितीचे पदाधिकारी सरफराज भाई यांचा ह्या शासकीय रुग्णालय परभणी येथे फळ वाटपाचा कार्यक्रम, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनाच्या उपस्थितीमध्ये मान्यवरामध्ये, त्यामध्ये भगीरथजी बद्दर साहेब पत्रकार महासंघाचे राज्याचे संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख, त्याचबरोबर बहुजन सामाजिक संघटनेचे राज्य अध्यक्ष तथा समविचारी मंचाचे जनरल सेक्रेटरी मुकुंदजी नंदजी, त्याचबरोबर जालना येथून आलेले पत्रकार संघाचे पदाधिकारी अकबरभाई अन्सारी, त्याचबरोबर रुग्ण हक्क समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनकर, त्याचबरोबर रुग्ण हक्क समितीचे तथा युवाचा आशास्थान युवकांचं पदाधिकारी, सतत कार्यरत राहणारे, खऱ्या अर्थानं रुग्णांना सेवा देणारे त्यांचे सहकारी आणि आमचे प्रमोदजी आंबोरेजी, तुमचं नाव काय? आजगर भाई, आणि आमचे सरदारजी असगर आणि हमारे भाई असगर भाई और सरदारजी आणि आमच्या ताई भगिनी साळेताई या प्रामुख्यानं या कार्यक्रमाला नाव घेतलं उपस्थित आले. खऱ्या अर्थाने प्रदीप सर सुद्धा आहेत हो. आणि या कार्यक्रमाला खरे लाभधारक, खरे रुग्णांना खरा फळवाटपाचं जे एक त्यांना ऊर्जा मिळते अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी फळवाटपाचा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये भगीरथजी बद्दर साहेबांचा, दिलीपजी बनकर असतील, त्याचबरोबर नंदसाहेब असतील, अकबर अन्सारी असतील, प्रमोदजी आंबोरे असतील, आमचे सरदारजी असतील, आमच्या साळेताई असतील आणि ह्या सर्व मान्यवरांनी ह्या ठिकाणी वेळ दिला. आणि आज खऱ्या अर्थानं आज सर्वत्र आताच बद्दर साहेबांनी लांबलचक अशी महाराष्ट्र लेवलच्या प्रमुखांचे नावं घेतले. त्याच आज शृंखलामध्ये आज आमचे लाडके युवा नेते तथा या चळवळीचं अग्रगण्य दूत आणि ज्यांच्या माध्यमातून पुढाकारातून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. आज या ठिकाणी फळवाटप असेल, रुग्णांना आधार देण्याचं काम, बालकांच्या हातावरती सुया दिसल्या, आम्हाला सलांच्या दिसल्या. खऱ्या अर्थानं अंगावर शहारा येण्यासारखं चांगलं स्थळ निवडलं. हे संयोजकांनी ज्यांनी हा कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवला त्यांना पुन्हा मी धन्यवाद देतो. आणि आमचे सरफराज भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा देतो आणि जो हजारो साल के हो लाखो साल अशा पद्धतीनं यांना ह्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ आणि यांच्या हातून या ठिकाणी गोरगरिबांची सेवा त्यांच्या हातून हो, रुग्णांना मदत हो आणि गरिबांना न्याय मिळो आणि आरोग्य धनसंपदा त्यांच्यासुद्धा कुटुंबाला लाभावी अशा पद्धतीचं मी ह्या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि यानंतर आपली बुलंद तोफ या बहुजन समाजाचे चळवळीचे ओबीसीचे नेते, समविचारी मंचाचे राज्याचे अध्यक्ष, बहुजन सामाजिक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष, पत्रकार आणि चोफेर गरिबांसाठी न्याय देण्यासाठी धावून देणारे, ज्यांच्या लेखणीमध्ये अशी ताकद आहे, बोलण्यामध्ये सुद्धा ताकद आहे, तर आपण सर्वांनी आपल्या दोघांच्यामध्ये मी जास्त वेळ न घेता आपण मुकुंदजी नंद साहेब, आदरणीय मुकुंदजी नंद साहेब, मी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ह्या सरफराज भाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा पर आपले 2 शब्द सांगायला। समुंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, समुंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टकराते हैं उसे इंसान कहते हैं, उसे इंसान कहते हैं। आज बदर साहेबांनी या ठिकाणी बऱ्याच नेत्याचा कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, तर खरोखर वाढदिवस हा जन्मदिवस आपल्या स्वकर्तृत्वानं केला जात असतो। पाऊस पडला म्हणजे गवत आणि काटे आपोआपच येतात, पाऊस पडला म्हणजे गवत आणि काटे आपोआपच येतात, फुलांची झाडे मात्र लावावीच लागतात। तद्वतच वाईट विचारांना एवढं कौशल्य लागत नाही, चांगल्या विचारांना मात्र कुशाग्र बुद्धीचं सौर सामर्थ्यच लागतंय। आणि हे सौर सामर्थ्य रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून तुमच्या सरफराजबाईनं या ठिकाणी जे कार्य केलेले ते उल्लेखनीय कार्य आहे। आणि त्यांचेच मित्र आमचे पत्रकार बदर साहेब, पत्रकार बनकर साहेब, आमचे सोशल ॲक्टिव्हिटीज काम करणारे पांचाळ साहेब, इतर अन्सारी साहेब, साळवे मॅडम, प्रमोद आंबोरे साहेब आणि आमचे सरदार साहेब, हे सर्व एक सामाजिक कार्यक्रमामध्ये किंवा सारे कार्यामध्ये फार उत्कृष्ट असे कामं करतात। आणि त्यांनी या ठिकाणी रुग्णालयामध्ये की जे रोगी आहेत, बालक आहेत, ज्यांना सलाईन लागलेले आहेत, असे विविध प्रकारचे रुग्ण आहेत, त्यांना फळं वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम देऊन विशेष पद्धतीने त्यांनी वाढदिवस साजरा केलेला आहे। सरफराज भाई आपल्या स्वकर्तृत्वाची क्षितिजे पुढील काळात सतत विकसित आणि विस्तीर्ण हो आणि राजकारणात समाजकारणामध्ये त्यांना पदोन्नती हो अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आमच्या जमलेल्या सर्व मित्रगण या परिषदेच्या सर्व मित्रांच्या वतीने त्यांना अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।